काय हे कांदे पण सुकले नाहीत. काय करायचं सगळ्यांची किती साला साला काढून ठेवायचं. हा डोकं चालत नाही माझं खरंच. आता कुठं डोकं चालवायचे. काय ग कशी आहेस? काय करू राहिली? अगं हे कांदे बघ ना, हे पाऊस पडला ना तर ते काढावे लागले. काय खराब झाले म्हणून खराब झाले ना त्यांना. तू कुठे होती 2 दिवस? मी गेली होती माझ्या मम्मीकडे. ग काय बोलतेस? अगं मम्मीकडे सुखच वेगळं असतं. मग किती मजा येते. तू का नाही जात ग? मी काय जाऊ? जायला देईल तेव्हा ना. जायला देईल तेव्हा. आणि भांडता तुमचं एक जातो 2 दिवस जातो, महिना जातो, 4 महिने जाते, 6 महिने जाते, चालू आहे तुमचं. आता मग काय करणार? आता मग मी गेल्यावरती मग त्याला तुकडा बिकडा कोण करून घालायला? सगळं होतं. आपण वर गेल्यावर कोण घालील? मग दुसरी आणतील नाही तर बसतील ना, हातानेच करून खातील ना. जाऊ देत ना, तू कशाला गोरजाण्याच्या गोष्टी करते? मग सांगते तसं. आता एवढी चिंता करते कोण भाकरी घालत. मग आपल्याला 2 दिवस माहेर नको काय? हा ते पण बरोबर आहे. पण खरं सांगू ना, मला त्यांना सोडूशी जाऊशी वाटत नाही बघ. म्हणजे भांडत एवढी जोर जोरात. अगं भांडण्यामध्ये पण प्रेम असतं. म्हणजे कसं ना, भांडलो ना की हा. असं प्रेम आहे ना जास्त जवळ येतं. आता एक सांगू का? तुम्हाला जे सांगते नाही असं वर वर द्या का नको खरं सांगू. हा तुला काय वाटतं? मला काही माहितच नाही. तुझं पण तो माणूस एक पट तू दुप्पट. तू वेगळ्या मार्गाला जाऊ नको, नीट सरळ बोलत जा. मला सांग, खरं सांग मला. हा खरं सांग, तू पटतं का तुमचं काही? पटतं का? पटत तर नाही काहीच. काय बोलती? पण आता मग अगं मग मी आता काय गावभर सांगत बसू का आमचं पटत नाही नवरा बायकोचं म्हणून? मी कुठे म्हणते पटत नाही तसं नाही सांगायचं. गावभर सांगायला काही गरज नाहीये. पण मग मेन कारण काय आहे तुमच्या भांडणाचं तेच कळत नाही ना. अगं मेन कारण काही नसतंय. भाजी बारीक कापली, चपात्या जाड झाल्या, भाकरी जाड झाली, जराशी करपली का त्याच्यावर नुसती भांडणच असतात बस. कुठलं काम चांगलं नाही केलं का काढली भांडणं. तसं काही नाही. मला ना भाऊजींचे लक्षणं काही चांगले नाही दिसत आहे. काय भाऊजींचे लक्षणं काही चांगले नाही दिसत नाही. लक्षण म्हणजे काय आजरी बिजारी आहे का तो? तसे लक्षणं नाही का? मग बायका तू एवढे करा होऊन गेली काय माहिती. लक्षणं दुसरे आधी राहतात, आजाराचेच नाही राहतात. बाई काजल तू काय बोलतेस ना, कधीच मला उमगलं नाही. अगं भाऊजींचं दुसरं काही आहे का? बाहेर चाटमॅट काही नाही ग, तसं नसेल काहीच. नाही. ते बायकोशीच व्यवस्थित बोलत नाही तर बाहेरच्या बायकांशी कसं बोलतील? मग बोलत नाही म्हणून का बोलत नाही याचं कारणच कधी शोधलं नाही ना. हो का? भांडणाचं कारण काय मग? बर तू सांग काय कारण असू शकते, सांग बघू. हेच कारण. बाहेर गोटमॅट चटमॅट तेच कारण. ते असल्याशिवाय सगळं तिकडे मिळत असेल मग बायकोशी पटतच नाही ना. हो मग होतो. जे खरं आहे ते सांगितलं बाई मी तुला. आता नाही ग, मला नाही असं वाटत की त्याचं कुठं बाहेर काय एक काम कर, नाही वाटत ना काहीच करू नको. अशी ना अशीच राह, रोज भांडण कर. ऐक ना काजल, मी काय बोलत होती, तुला बघ अख्ख्या गावच्या खबरी तुला माहिती असतात. तू एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेस बघ. जरा बघ ना जरा कुठे त्याचं काही चालू आहे का असं. म्हणजे मी बघू आणि मग तुला सांगू? तुझ्या नवऱ्यावर तुझं लक्ष नाही. अगं पण मी घर सोडून कुठे जाऊ ना. तू जायचं ना, मग पाहायचं ना काय करतोय नवरा. रोज आपल्याशी भांडतो, आपल्याला जवळ येत नाही, बोलत नाही, काय नाही. मग कस काय? हा त्याला कारण कोण? ते बरोबर आहे, पण तू जरा थोडं छडा लाव ना, तो काय करतो ते. हा बाई माहीत झालं तर सांग. पण मला असं वाटलं म्हणून मी सांगितलं. भांडणाचं कारण हेच. माणूस भाजी चिरली कशी केली कशी याच्यावर काय भांडण होत नाही. त्याच्यामुळे मला माहित. आलात तुम्ही? बस ना, आले चहा बनवते. बस नको चहा. हा जेवण जाईल. भाऊजी बोलतो जेवण मी चालले आता. तिला कुठे जेव्हा घेऊन आलेली काय जेवण घालून जेवण घालू ना. जेव घातलं काय? प्रत्येकाचं बापाच्या घरी घेऊन घेतं का काय? बोललं बाई भाऊजी तर. अगं तू एवढं वाईट बोलत होतीस तर म्हणजे ते बघ ना, तुला जेवायलाच सांगतात. ते काय बोलले त्याच्यानंतर ऐकलं का? अगं ते मजाक करतायत का काजल? तुला मजाक पण नाही सहन होत काय? बाई तुमची चालत असेल म्हणतात, मला नाही सहन होत. चालले मी. अगं पण ऐक तरी, त्यांच्या मनात काय नाही अगं असं. तू जनावर आणून तू जाण, मला नका सांग. नाही असू काय आईची आवत असत का ना प्रकाराची वाट लावून टाकली. वाट
मी काय आणतो हा काय हिशोब चालू काय पैसे यायचे का पैसे जायचे नाही यायचे पण नाही तरी जायचे पण नाही. अशी काय करतो मुक्की घेत होती काय हातांचा अहो हातांचं असं करत होते का मी? असं कधी म्हणलं हात मुक्की घेते का काय करते बस का मुक्यांची तुम्हाला लय आठवण यायला लागले? तुम्ही कोणाच्या मुके घेऊन आलात का? तोंड फोडू काय तोंड फोडू का? तोंड फोडू का बरं? तरी तुला माग छापे म्हणलो तो वाटोळा कर म्हणलो तो तोंड नको दाखव मला. माझं तुम्हाला तोंड बघायचं नाही आणि बाहेर जाऊन सगळ्याची तोंड बघून येणार नाही का? कोणती तोंड बघितली हा कोण तोंड बघितली झालं का परत? आलं का परत मला मारायला? तेवढं कुठली तरी तू ध्यानात नाही राहिलं ना एवढं कुठली ना पार नाही यायचं राहिलं बरं काय हा आता काय करत पडली बोलली काय गप्पा पडले? तुम्ही कुठे गेले पहिले मला ते सांगा अगोदर. कुठे गेलेला तुम्ही? आता कुठे बाहेर जाऊ नको सर घरातच बसतो तेव्हा पैसे खातो तेव्हा पैसे हा खातो कुठे जायचं नाही आणि आणायला लागलं की मग तुम्ही जा आपल्या जण नवरा आणून द्यायला गेली ऐकतं. हा मग काही लोकांचं आणून दिलं का? घरच्यांच आणून दिलं ना? घरातलंच आणून दिलं ना? असे बोलतात जसे घरातला नोकर आहे असं याला बोलताय. बोलव जेवायला त्याला बोलव जेवा याला बोलव जेवायला लय मोठ्या बाला काही सुटली तू आता. कुणाला बोलवलं? फक्त त्या काजललाच फक्त बोलवलं ना मी. काय काम आहे काय काम आहे मैत्री येते म्हणजे बाल मैत्री आहे का मैत्री आहे का? हो तुला बोलतो का चहा प्यायला तू घरी हा बोलत असते ती मला चहा प्यायला म्हणून. मैत्रीण नाही तो एजंट आहे तो एजंट हे बघा तो तुम्ही एजंट आहे मानला निरोप सांगायचं एजंट आहे तू आता ना सगळं लक्षात बसेल. तुम्ही तोंड सांभाळून बोला समजलं ना? तुम्ही बाहेर आलात मला नाही सगळं 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 की समाज झालाय मला ते सामान्य सांगितलं किंवा बायकोचा लफड आहे काय तिला निरूपशी दे म्हणून काय? आवड काय माझं लफडं? हा मला काय झालं ना? काय डोकं फिरले का? डोकं तुमच्या टाकू का आता हे मी? हा? हा चोऱ्या करता करू मी कशी नाही म्हणजे तुमचं त्या ठकी सोबत लफड आहे बरोबर ना? हा त्या ठकी सोबत जाऊन तुम्ही गुळू गुळू बोलून आलात. हा? नाही किती वर्षाची ठक्की आहे ती तिच्याकडे तुम्ही तुम्हीच केलं असणार ते तुम्हीच केलं असणार बरोबर. अख्ख्या गावात तुमच्या नावाची चर्चा आहे, समजलं ना? हे सारखं सारखं मला आहे ना ही दंडुकनं दाखवू नका समजलं ना? मी काय घाबरणार नाही तुमच्या पाठीला. का फोडणार मला? का फोडणार मला? नाही का फोडणार मला? ती काय येते म्हणजे अरे मी घरामध्ये असते ना म्हणून ती मला इथं भेटत. तुमच्यासारखी ना मी बाहेर जात नाही समजलं ना? मी बाहेर जाऊन मी नाटकं करत नाही तुमच्यासारखी फालतूगिरी. कुठला निरोप आणला? माझा लठ्ठ्या मला सांग ना कोण माझा लठ्ठ्या? कोण आपल्या गावातलाच चांगला पण टाळ्या व्हायची. हे बघा मी आहे ना खूप सखी सावित्री सारखी समजलं ना? माझ्यावरती अजिबात करायची नाही. सावित्र सारखी म्हणजे भेटले सगळं आधी ना इकडे म्हणायचं नाही मी असे आणि आपण असे खेळ करायचा. तुम्ही करता ते तुम्ही मी नाही करत समजलं ना? ते तुम्ही करता आणि खबरदार माझ्यावरती एक बोट पण याला भाऊ मग त्याला भाऊ 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 राहता गोदडी देऊ काय? अरे काय माणूस आहे हा? काय भांडत आहे काय भांडायचं म्हणजे मी काय होतो आले ना सोनापूर झालं यावं असलं घेऊन काय दादा बरे आहेत का तुम्ही? हा बरे बरे काय परते काय आलं पावा का तुमचं आलं का हायच भांडण एक मिनिट दादा काय बोलला तुम्ही आता? काय बोल अवदसाला घेऊन जा. हा मी अवदस आहे. मी अवदस आहे का तुम्ही अवदस आहे? बोट खाली घाल हा बोट खाली बोट खाली कर म्हणजे काय? हे बघ दादा हा माणूस आहे ना रात्रंदिवस माझे संशय घेऊन ना मला मारत असतो उपाशी ठेवत असतो असं नीच माणूस आहे हा. हा किती मी सहन सांग बघू तू. बरं तू खाली बस बस खाली जागे काय होईल कवर चालवायचं असं कवर चालू नाही आता तुला माग काय कमी पडलं आज तुमचे निमाले वय झाले तो माग सॉरी माग काय कमी माग मला काय नाही सगळे तुमच्या गावी का नाही म्हणतोय मी काय होतो जेव्हा तू हात लावायचा नाही ना तिकडे पाहायचं नाही. बरोबर बरं ती काजल कशी माहिती नाही आमच्या गावात लफड्याची जुळून आणि हिला तिची मैत्री बना केलाय. अरे दादा ती पाठा अरे ती माझी मैत्रीण बाल मैत्रीण आहे ती फक्त मला लोकांचं सांगते ती माझ्या गावामध्ये 5-5 लफडे करून दिले जुगाड अरे जुगाड करून दिले इकून चुकून दाजी मैत्री हिचा कशाला जुगाड नसतं. दाजी ऐका काय आहे पोळी म्हणून साप बडू नका तुम्ही ते साप म्हणून लोक ना तुमच्या बैल निवडून तू तिला घेऊन जा मला फारकत आहे मोकळं ऐका फारकत
सारखं देऊ मी म्हणजे तुला त्या ठकीकडे जाऊन प्रत्येक वेळेला कधी ठके? बोलू त्या ठकीचं यांनी वर आणलेलं आहे ना याच्यापासून बरोबर आहे दाजी पटत आहे तुम्हाला ठक्के पैकी तर मला काहीच नाही फक्त ना ती काजल काय करते दुपारा ती परमास बोल नाही ते का एखादी बायची का तिला बरोबर जुगाड लावून ती कमी शकत पण मी काय दादा हे खोटं बोलतात हे खोटं बोलतात घरच्या माणसाला येऊन द्यायचं नाही तुझ्या घरी येऊन नको देऊ तिला नाही हे घातच नाही तर अरे मला जर कळलं ना बरं रोज जेवायला इथं रोज जेवायला अरे दादा तिला जर नाही ना बोलवली तर याचा बाहेर काय काय लफड्याने काय काय उद्योग धंदे चालत तर मला कळणार नाही ती तेवढी तरी मला खबरा देते समजलं ना सोयरे मला जेवण नाही पण तुला पहिले वाढू नये काय कारण आहे ती काय बाजी राहते ती घरामध्ये सांगा तुम्ही नाही बरोबर बघा हे बघा. ही चूक माहिती का दादा. तुमची बरं तुम्ही हा ना मामा काय तोंड सुटले तुला आता चूक माझी दिसते का ती दिसते इतके पाहिलं मला शब्द पडू देतो शब्द शब्द पडू द्या ना किती खोटं बोलता जरा काय जिभेला जरा आवर घाला हा पण काय माहितीये दाजी तुम्ही काला बाहेर तोंड घालते इकडे तिकडे या सगळे ना घरामध्ये तोंड करून ना पैसा लागा ना दानाला जागा लागा ना मागच्या हप्त्यामध्ये आमचे 3 शेळ्या मेल्या वया कटकटी ना आता काय सांगायचं म्हणजे माझ्या कटकटी मेल्या याच कटकटी मेल्या. तुमच्या कटकटी मेल्या समजलं ना बाहेर पैसा घालवतो त्यांना चारा आणत नाही काय नाही काहीच नाही. शाळेत चालायचं आहे हिनं काय केलं तबस पाहिजे कोणा संघ काजल संघ ते आपल्याकडे दाव होतं ना शेळी खाराबाग ही काजलच्या घरी चाय पिती शेळी खाराबाग सगळी कामं मीच करायची मग यांनी फक्त बाहेर जाऊन काय लफडी करायची का दादा मला जमीन तो सांगा. बाप आहे का जमीन तो बाप आहे का सांगा, सांगा, जमीन कोण बाप? अरे शेती पाहते तुला सया बकऱ्याने सांभाळता आपली शेती 24 तास त्या ठकीच्या घरी पडलेले असतात हे मग झाडाच्या घरी आहे का दुसरी हा काय जायचे पाठला करायचा नाही तसंच नाही करावं. तू असे तुमचीच कमी पाहुणे झाले काय म्हणतो झाली कुठले पाहुणे गावचे जा लय आवाज यायला लागला म्हणलं काय बांधत मला वाटलं काही काही प्रकरण बिकरण झालं. हे बहिणी घ्यायला आलोय हा का तब्येत बरी नाही का? रक्षाबंधन आली ना हा, नाही ना अच्छा. मला तुमच्याकडे तिकडे ती काजल होईल तिकडे हा येत राहते ती हा काय भांडण लावून जाते का तसंच आहे? नाही तिचं काय झालं माहिती ती काय मिळायची माझ्याकडे पण पाहिली 1-2 वेळाचा अंदाज मी बायकोला ठोकली अशी आणि पडपड हल्ली का बरं हा का बरं असेच आहे, काही ना काही रिकामे काम व्हायचे ना ती काय करते आपल्या गावात आहे ना जुगाड जुळून देते हा का हा नाही भाऊ, मी बंद करून हो टाकतो यांचं जुळवलं ना त्यांचं जुळवलंय त्यांनी हा का कोणत्या नाही पण मग ती बाई चांगली वाटते असं काही नाही चांगले आहे तिला ना काय होतं हा. ती दुपारा गावामध्ये येते गावात हात त्या डावाला दुपारा कोण राहत नाही गोड 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 बोललो ना बाई बरोबर हातो आणते मोकार बाई सारखी हा मोकर आणि तिनं तुकडून पैसे घेते आणि पैसे जवळ ठेवती आणि तिला एखाद्या पटवून देते आपल्याला नाही कल्पना अहो तुम्ही आतापर्यंत. याचं काय ऐकता या मग तुमची माणसाचं बायको खोटं ठोकली बोलतात हे हा? ठोकले ना नाही म्हणजे ते मी का बरं ठोकली माहितीये का गप्पा मारीत जायचे का रे मग मला नाही रागाला मला असे कोणी बाई माणूस आली ना घरी सन्य काय बरं काम नाही ना सोडायचं का? सन्य आपलं अहो तुम्ही काय यांच्यावरती विश्वास ठेवताय हं. हे स्वतः तिथं फालतू चाळे करतात अरे! आणि त्या काजलला नावं ठेवता काय तुम्ही बरे हा? तुम्हाला खरं सांगतो आमचा एकमेका दिवसाचा उडालाय उडाला ना उडाला हा. मी ना सोन्याची तुमच्या देवावर नेऊन ठेवा हा. पैसे लागले सोन्याला जाऊन मोडा हम्म. पैसे कमवा तेच ना तुम्हाला बाहेर सगळं पाहुणे तुम्ही सोन्यासारखं टेन्शन घ्या तेव्हा तुम्ही ना नाही सर माझी आम्हाला काय विचार आहे करेल काय विषय पण तुम्ही राहा व्यवस्थित अहो दर काय सर तिथे तुला याड काय लागले तुला याड लागले का ना मग काय ती काजल काय आली मला एवढं सांग रोज ती 65,000 साडेबार कुठं ती राहिला कुठं वरती आली तू काय काम काय फरक पडला ती आली तर तिच्याकडून तर यांची मला सगळं गुणसूत्र समजतात ना कुठे आलो दुपारा म्हणलो काय पिठलं वाकर पण ती बेसन नाही पीठ नाही आणि मला टाइम नाही गॅस संपलाय आणि मी गेलो आणि गेलो ना आली काय झालं नाही तिची भज्याचं गाणं चालू असं भज्याचं गाणं लागलं 15 मिनिटात मग पीठ कुठून आलं हा मी मागच्या वेळेस आलतो बरं तिने का त्यावेळेस मी काय जरूर इथंच होते बरं का रोज पडी बरं ती ना सोयरे ती सकाळ दुपारी न जेवणच करीत नाही आणि ऐक हा, ना, तुम्हाला माहित विचारू पडलं जावं का पत्रात? गणपतीची बाईक गेली ना काय जरूर बरोबर कार्यक्रम करून टाकले काय गणपतीची बाईक गेली गेली म्हणजे गेली म्हणजे गेली राग 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 कुठे गेली कुठे ती मारली गेली का सोडून मी येईल फरक त्याच्यामध्ये आता काय नाही येत. त्याच्यात काय अहो डायरेक्ट एकमेकाला दगडा खाल्ले त्याने डोके फोडले एकमेकाचे
काय झाली? हा, काय फारकत झाली? झाली. फारकत झाली हा. पण त्यामध्ये काजलचा काय दोष आहे? नाही म्हणजे गेली बा असं काहीतरी होतं त्यांचं आलं. तुम्ही आता बोलत ना काजलने बरोबर केलं. तिचा लोक होता. काजलला आहे ना ती काहीतरी बोलली होती एकदा तिनं बरोबर गेलं तिचे कान भरून बोलून टाकलं कार्यक्रम करून. पण काजल अशी नाही आहे. नाही म्हणजे अशी नाहीये मला माहितीये बाई चांगली आहे ती पण मग कधी कधी कार्यक्रम करते बरोबर. सामा हं? अबाई तुला माझं चांगलं मान तो खोटा मान मी कसं असू पण मला ही बायको नको पण नाही ना ते पुढे हात टेकले रे बाबा ही ना बाबांना बसून द्याय ना पुढे सोऱ्या समाधान जाऊन द्याय ना पुढे मी ते काय सारखी मला दुरी आणि ही मोकळी पण वहिनी चांगली वहिनीच काय अडचण नाही. दिसायला चांगली अहो, त्यांना प्रत्येक वेळी मी वृत्तच चालली समजलं ना तुम्ही प्रत्येक वहिनी चांगली वेळेला. ना दिसायला चांगली म्हणून लोक येतात ना हा कांगणे येलो होतो मागे एकदा मग आता मी काय तोंडाला काळ बसून बरं बसले ते काय? काम नाही सोयरी यामल्यावर आलते इकडे भेटायला येलो होता ना. आणि बरं आले तर आल्या त्याला माहिती नाही गाडी घेतली हा. हिचीच गाडी घेतली गेली निघून गेला पण तो किती काय आहे माझ्यापेक्षा मी आलो शिरपतराव विचारित तर मला काम होतं मग ते बसेल होते मस्त पैकी चालू. हे बघा दादा आहे काय खोटं म्हणलं का बाय तो माझा हिचा चिंता घ्या तुम्ही उगाच आमच्या घरामध्ये पाणी आणि टाकू दोन नका, आले समजलं ना? गुरुभाऊ असेल मग हा गुरुभाऊ. गुरुभाऊ आहे हा. समजा तुम्ही असं हा गुरुभाऊ. तुम्ही उगाच आमच्या घरात पाणी हा गुरुभाऊ काय नाही कुणी सोय हा. हा काय असल्या तुला हा, गुरुभाऊ गुरुभाऊ करायचं. काय गरज आहे? काय गरज आहे तुला ठीक आहे ना पण ते कुठे हा. आहे? माझ्या बाजूला राहतात ते तिकडे लांब राहतात ना ते मग तुझ्या घरात कसं चालता आला होता त्या इथं कुणाला नातेवाईकांना आले होता भेटायला म्हणून तो आला इथपर्यंत मला भेटायला त्याच्यामध्ये काय फरक पडला लगेच राईचं पर्वत करता येते सोरे तुम्हाला सांगतो हिला आता 3रा महिना चालू हिला आता घेऊन जा तुमच्या इकडे मी जाणार नाही बाळा 3 झाली मी ना जाणार तर नाही कांगण्यावानी पोरा तुम्ही तिला गरज काय? नाही कांगण्यावानी पोरा तुम्ही गरज गरज नाही तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का कांगण्यासारखं काही पण माहिती आरोप लावतो तुम्हाला काही मी अशी घाणेरडी वाटली का तुमच्यासारखी एक तरी कोण वळती कांगण्याची त्याच्यामुळे कोणी जात नाही पोर झालं मी परत तोडू दात नाही त्याला हिला अरे बाबा, नवीन प्रॉब्लेम दात राहते का काय सांगा जरा सांगा अरे भाऊ वर्षाला जायचं तर जायचं मग. नाही. रंगाला रंग अहो तुमचं अरे, तरी रंगाचं बरं तुमचं तरी वाटतं. कुठं उजेड पाडला मला सांगा काळ्या कोळश्या उजेड रंगाने पाहिजे तुम्ही खानदान पाहिजे का खानदान मला बोला त्या आता पडलं ना मला तुम्हाला एवढी टाइम झालाय दादा बाबा चालतंच. ती काठी बघितली ना त्या काठीवर प्रत्येक वेळेला हा माणूस मला जाऊ मारतो. दे समजले का हा? भाऊ चहा ठेवू का पाणी आणू का काय का जेवण केलं विचारलं का विचार ना काठीवरून विचार राहू दे चाय पाणी राहू राजा दे बारा करू नका हा. ऐका हा? हे रोज काठीने मला जरा मारतो परपंच सांभाळा जरा नाही ते जरा परपंच नाही होणार आनंद गेलो होते दिवशी आनंद तुमच्याकडे बसेल होते. त्याचं मात्र शेतीच्याकडे हा. विलक्षण वरून आनंद येईल होता ना आनंद बुट्टा अरे बुट्टा तो नाही का आटकतो मध्ये बोलताना आनंद घरात होतो नाही बाहेरच बसेल होते ते का नाही अहो आला होता त्याच्या मुलीचं लग्न पत्र द्यायला आलता ना लग्न नाही त्याला मुलगीच नाही त्याची बायको मारून जायले खायला बरं आहे तू काय बरं? पाच वरे तुमच्या जास्त या काय रे? बोटाच्या बोटावर त्याची कुठली मानलेली मुलगी आहे, तिचं लग्न होतं म्हणजे तो पत्र बाप. द्यायला आलेला मानलेली मुलगी काय म्हणजे रे? काय तू सोय ऐकून घ्या तो आनंद अशा खोडीचा हा. गावात तोय ना हा. पर का जाऊन पती जाऊन सुटते नाही आणि चुगल्याला इतका बेकार ना जर एखादी बाई चांगली आणत असली ना समजा तिचा कार्यक्रमच बरं ऐकून घ्या हा. त्याला काहीतरी येत अहो, तो असं त्या चिकाट आहे हा. तो मग कधी पुढे घेत नाही आणि तो दुसरीचं लग्न करी का बस करा आता बस बरं करा का तू सुतमारीचे कपडे देत नाही 8-8 दिवस आता वाज येतो बाना साबणाला होतं पैसे हा. नाही कोणते खाते साबण पळतोय तू लग्न करायला का पा हा. हा अहो त्यांनी त्याच्या मानलेल्या मुलीचं लग्न होतं म्हणून तो पत्रिका द्यायला आलेला तुम्ही का राहायचं मी परवा नेलो करताय? खोडक्या खायला. बाईक केली काय मग त्यानं बाईक केली काय अरे काय बघतो? मानलेली मुलगी कशी काय? हा. वयस्कर असेल ते. बाईक होतं नाही भेटणार त्याला वयस्कर आहे. काम होतं जायला त्याला. काय झालं सर तुमच्या म्हणते ना की केवढ्या लबाड्या गेल्या त्या लबाड वगैरे पडलं तुम्ही तोंड समोरून बोला समजलं ना जास्त ए, आवाज करू हात नका. खाली घे. बा समोर जाऊन तू चारा चारा करची आम्ही नसतो तू काय करीत असेल हाडीची वेळा कधी म्हणते खोटं खोटं तुम्ही आले खोटं ना हा. हिला घेऊनच या सोरी तुम्हाला मी पाचशे कपडे मी करतो जाणार नाही. एवढ्यात माझ्यासारखं तोंडात दिली असती काय आणून पार हात एक काठी घ्यायचे 2-4 काठ्या मोडी सुरुवात काय हे बघा लक्षात ठेवा मी घर सोडून कुठेच जाणार नाही बरोबर पिशवर दादा मला नाही यायचं पिशवर तुला द्यायला आलो मी नाही मला रक्षाबंधन करा करायचं सार्थ नाही. होते का मला जायचं नाहीये काय माझं काय करते बघ आता रक्षाबंधनला आओ बघा आता तू चल दादा मी येईल नंतर बा- आता जाणं वहिनी म्हणतो तर जाणं भाऊ तुला मी परत आणू घालतो बस
हा? अरे मी एकदा घरातून निघाली ना हा माणूस मला नाही रे, मी आडो घालतो ना. परत नाही घरात घेणार अरे, मला. ती आहे ना, तुला काय करायची? अहो, तुम्हाला नाही समजत आहे. तू त्याच्यावरच अरे टाकलेलं तिला आहे. तागड्या मिस आहे, तू का नको? सोय रे हा. जायचं सांग. मला नाही जायचं, मला नाही जायचं. अच्छा. होय रे. आता लोकांची नवरे मारायला जाऊ देते नाही, तुला नवरा मारायला तुला मला तर नाही नाही. माहिती बसा. आहे. मागं पण याचं काहीतरी चक्र व्यवस्था आहे. जाऊ चालेल, जाऊ. किती दिवस करील? जाऊ दे, घडीने. हाताने करी हाताने. माझा भाऊ आहेस की त्याचा आता तू आज भाऊ ये. असं बळजबरी म्हणजे काहीतरी डोक्यात असलं ना तुम्हाला त्याच्या. सांगू का खरं ना? हा. आता तुमच्यामुळे मी शांत बसतो हा. तुमच्यामुळं नाही तर एवढ्या तिची पाठण लाल केली असती ना हो, तेच अरे करताना नका मारू. दिसत. जायला अपघात आहे आता. एखादा टोला टाळायला लागू. जेल बघितली एखाद्या जेल बघितली श्रीपतराव, तू भले दुसरी बायको कर, मला नाही मानणार आहे, पण तिला विचार मारू नको. हा. हो, हा. हो, नीट तोंड बाहेर सांभाळा. दोन सोडून 4 बाहेर ठेव. हा, नाराज एक करू दिवस नका. काय मला बहिणीचं आहे ना, मला बहिणीचं स्नायू काम देते नाही. हा. त्याचं कसं आहे, चिमटा वाला. लवचिक आहे. हा. अरे तसा ते नाही बाया रस्त्यावरच पडल्या तर तुम्हाला 400 बायका द्यायला तेच त्यावर काम करणं म्हणून परवायला का काय काय नाही problem. पण तो कांगणे आनंद आल्यामुळे ते दिवस गेले तिला हे बघा ही परत असं आहे सांगते का? ना, तुम्ही हा. माझ्या केलं नाही ते आरोप घेऊ नका अरे बापरे. तुम्हाला. मारेल. आता बापरे चंपे. बरं जाऊ दे वहिनी, दिवस जायला मत आहे ते, कोणाकडून काय हा, जाऊ दे, केली सगळं. मग पोर झालं मी कोणा महत्वाचं आहे. माझी काय खून जर असती तर मी तिला पत्करी नाही तर मग ती ना त्याच्या डोळ्याचं खोल खोल असते, समजा तुझंच आहे. हा, तुमची बारीक डोळे आहे ना? हा, बारीक कुठे असतं आनंद येते हा. काळा असतो हा, इथल्याच. हा? इथलं चल का अजून काय इज्जत काढायची माझी बाकी आहे का इथे नाही तसं नाही. मग पाहुणे मी कोणा पहिले सांगून दिले बा. म्हणजे आता डिलिव्हरी होत तिकडच का? एकच सामान नाही आतर परत मध्ये. नाही मी उद्या परत येणार आहे सांगते मी काय अगोदर होतो तुझ्या मुखात नाही जात हा. पण जा जर बिघडत जातात पोर आलं काय नाही. रामकृष्ण अरे बाबा असं काय करू राहिला? काय नाही का तेवढं आपल्याला? बरोबर जात घेऊन येईल का? या पाहुणे समजून सांगा बा. बरं का शिरपतराव, 1.5 वर्ष झालं जात. का? पोर 1.5 वर्ष झालं का आपण जात नाही. हा. हा चला हा, जाऊ जाऊ. हा चला ना मग. अगं थांब ना, पाहुण्याची बोल जरा. गटकमध्ये जायचंय नाही, गटकमध्ये जायचंय नाही. मी जाते पुढे बरं, काय झालं का? 2 दिवसात तिला पण आणून घालतो. काय नाही काढू नाही. बरं चल येऊ शिरपतराव. जरा शांत होईल. बरं झालं, तू मोकळा झाला आता काय ए, टेन्शन. चल गे, चल दे. मग ठकेल इकडे आणणार आहे का? येते मी ठकेला आणणार आहे इकडे? खटाकला आमचं ठेकेचं. खटकलं का? मी 2 दिवसांनी येणार आहे सांगते अगोदरच काय जाऊ नका वाटवतो कायमच्या तिकडे बघायचं ते काय. कारकासा त्या कारकासाचे लई भांडे समज आता बिंदास ठकेल बोलायला काय. अरे नको रे बाबा मला नको डोक्यात फेकायचं माझं 10 वर झाली आपण खट टाकली खटायला का? हा जाते बरं देऊ. ते गुगाचे लपड झालं हा, घेऊ. गुगन अंडीचे वर अरे, काय हा, मग तेच म्हणलं, उद्या खाऊ रे. फक्त गुगन आणि माझा माणूस हा. तो म्हणे म्हणा तू जर देस का तर मी तुला काय जण केस करीन हे करीन ते करीन मी अध्यक्ष काना खाना लावला हा का? तो ठेके कोणा 5 दिवस तुला धमकी देतो हा. बाय मी तर रिल काढतो मी अध्यक्ष फक्त काढीच केल्या. हक्का बिस्किट आता नाही कोणा 5 आवडच काम कडे. नको नाही 5 नाही, मी तर जातच नाही, चालायला जात नाही मग डायरेक्ट. मला बी वाटत. काय होतं तिची पोट आहे ना मी एकदा दोनदा गेलो असतो पटकन दिवस जाते मी तिकडे कारगडच केलं 2 वेळा पाडलं हा का? मला आता दिले ते वहिनी सांगू दे, फोन करू मग. काय वहिनी फोन करून सांगू काय? दे. बोलायचं वाटलं. नाही नाही ते पहिल्याही लागलं हा, अच्छा. तेच म्हणलं, आता तर बंद केलं म्हणलं 10 वर्षापासून मग कसं आता कुठं हातानेच बघा आता कुठं मग काय? आता हातानं करायचं. नाही तर ते हातानेच पाहिजे मला तिला तुझं म्हणे हा का? हा बरं. मला म्हणजे हाताने बेडा मीच येतो आता. सारखं बघ आता.